कला आहे. वक्तृत्व, नेतृत्व आणि कर्तृत्व हे सुद्धा एक कला आहे. कारण मनोरंजन केलं नाही मावशी तर लोक काही बसत नाही. हा. जसं लहान लहान पोरं मी का बरं बसवतो लहान लहान पोरं माहिती आहे का तुम्हाला? बरं तुमच्या गावात आज आले नाही पण नाही का लहान पोरं म्हणजे राहिले म्हणजे कसं होते पुरं फाउंडेशन फिट होते. हा म्हणजे कार्यक्रमाचं पुरं फाउंडेशन फिट. दुसरं असं कारण आहे पुऱ्या गावातले लफडे त्यालाच माहित राहते म्हणून हसत राहावं मानव आनंदित राहावं. कारण लहान पोरं म्हणजे देवाघरचे फुला. एका मास्तरना प्रश्न विचारला लहान लहान पोरं सागारे पोरं म्हणजे शून्यापेक्षा लहान संख्या कोणची? शून्य पाहिला का बाळा? शून्यापेक्षा लहान संख्या कोणची? ती एक पोरग तात्कालीन उभं झालं मागून का म्हणे मास्तरले. मास्तर म्हणे तुम्ही पागल झाल्या म्हणे शून्यापेक्षा लहान संख्या तुम्हाला ना माहित म्हणे. शून्यापेक्षा लहान संख्या म्हणजे टिंब आणि पोट्टे का म्हणून याची काही गॅरंटी नाही. मास्तरने चुपचाप बसवती आजचे पोट्टे. एका मास्तरनं प्रश्न विचारला सागारे पोरं म्हणे या जगामध्ये देश किती काय म्हणे? या जगामध्ये देश किती काय म्हणे? या पोरग तात्कालीन उभं झालं ते मास्तरले म्हणे का गुरुजी म्हणे तुम्ही म्हणे डीएड केल्या म्हणे बीएड केल्या म्हणे एमएड केल्या म्हणे आणि तुम्ही मॅट झाले म्हणे मॅट. तुम्हाला म्हणे या जगात देश नाही म्हणे. या जगामध्ये फक्त एकच देश आहे म्हणे त्या देशाच्या नावाने फक्त भारत देश. हा मास्तर का म्हणे का जगात का एकच देश आहे का रे म्हणे? ह्या जगामध्ये ऑस्ट्रेलिया आहे म्हणे चीन आहे म्हणे जापान आहे म्हणे फ्रान्स आहे म्हणे अमेरिका आहे म्हणे न्यूझीलंड आहे म्हणे इंग्लंड आहे म्हणे. का देश नाही का म्हणे? नाही गुरुजी म्हणे हे देश नाही म्हणे हे विदेश होय म्हणे विदेश. हे पूर्व का बोलून याची काही गॅरंटी नाही. म्हणून आता संस्काराची गरज आहे. मग ते संस्कार कुठून मिळाला आता आपल्याला? तर तुमच्या समोर आता इथे काय आहे बुद्ध विहार आहे. या विहारामध्ये दररोज प्रार्थना होते ना इथं पंचशील. मग त्या प्रार्थनेमध्ये पाठवणं गरजेचं आहे. इकडे हनुमानजीचं मंदिर आहे. कोणतं मंदिर आहे? हनुमानजीचं मंदिर आहे. हो अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान. हो एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान. मुखानं बोला बोला जय जय हनुमान. हनुमानजीचं मंदिर आहे. जर तिथं जर प्रार्थना होत असेल तिथे जर आरती होत असेल मुलांना तिथे पाठवा. जर बाबा दुमदुजीची प्रार्थना होत आणि इथे पावडदौना व्यसन मुक्ती त्या बाबा दुमदुजी पासून दारू सुटले. जर तिथे प्रार्थना होत असेल तर तिथे सुद्धा पाठणं गरजेचं आहे. व्यसन मुक्त करून या जागविला समाज. हो आहे परमात्मा एक सांगे जुमा देवाजी बाबा. आहे परमात्मा एक सांगे जुमा देवाजी बाबा. तिथं पाठवणं गरजेचं आहे. तर तिथून काय मिळेल? संस्कार मिळेल. हा आता मग मुंबईला कार्यक्रम झाला एका ठिकाणी. आता मुंबईला कार्यक्रम झाल्यानंतर एका ठिकाणी आमची जेवणा नाश्त्या पाण्याची का सोय राहतेच आपलं सरपंच साहेब. मग तिथं गेलो आम्ही का करायला? नाश्ता करायला. एक लहानच पोरग मावशी हे पोरग कसं आहे या काका जवळचं तर तसंच लहानचं पोरग होतं. तर ते आम्ही तिथं बसलोच होतो. ते कुठं आलं धावत धावत ना आम्हाला पावटा म्हणे सू लागली म्हणे. सू लागली म्हणे. आता मा ते होय मम्मी त्याची कुठची? मुंबईची. त्याची मम्मी का म्हणे मावशी पोराले दादा म्हणे आपल्या घरी पाहुणे आले म्हणे तू असं म्हणायचं नाही म्हणे सू लागली. बाळा तू असं म्हणत जा म्हणे मला गाणं येते. हा ते पोरग काय शिकलं? गाणं येते गाणं येते गाणं येते म्हणजे सू इज इक्वल टू गाणं. ते पोरग तसंच शिकलं गाणं येते गाणं येते गाणं येते. हा मग त्याले मम्मीलाच फक्त याचं गाणं माहित होतं. अचानक उन्हाळा आला म्हणजे पोराला लागल्या सुट्ट्या. उन्हाळा आला. उन्हाळ्याच्या काळामध्ये गेला आपल्या मामाच्या गावले गेला आणि झोपला आपल्या आज्यासोबत बाबाजी सोबत. आणि रात्री त्याला 12 वाजता गाणं आलं. 12 वाजता. हा तर त्या बुड्याले का म्हणे मोठं भाऊजी म्हणे मला गाणं आलं म्हणे. हे बुड का म्हणे चप म्हणे सकाळीच म्हणजे म्हणे गाणं म्हणे तू म्हणे हे का गाणं मनाची वेळ आहे का म्हणे रात्रीचे 12 वाजले म्हणे आता काय गाणं मनाची वेळ आहे का म्हणे. चोप म्हणे सकाळी म्हणजे म्हणे गाणं म्हणे. काय भावाजी म्हणे मी काय थांबू शकत नाही म्हणे गाणं बिलकुलच जेवढं आलं म्हणे मायाला म्हणे. हा ते बुड ते मोठं काही थांबायला तयार. हा ते बुड का म्हणे तुझी आजी झोपली आहे म्हणे ती मामी झोपली आहे म्हणे त्या मामा झोपलाय म्हणे पोरो झोपले आहे म्हणे. सकाळी म्हणजे म्हणे गाणं म्हणे गाणं मनाची वेळ आहे का म्हणे. झोपणे चुपचाप.
तर ते पोट्ट काही ऐके नाही. नाही बाबाजी माय गाणं बिलकुल जवळच आलं म्हणे आता म्हणे मी काय थांबू शकत नाही म्हणे. उद्यानं घेतलं ब्लँकेट आणि अजून दाबलं त्याने हे पोट्ट अजून भडकलं बाबाजीला म्हणते बाबाजी म्हणते मी काय आता थांबू शकत नाही म्हणे. ते पुढं काय केलं त्याला म्हणे चुपचाप मध्ये माग कानामध्ये गाणं म्हणून टाक म्हणे अरे वारे संस्कार अरे ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराजांनी जागवलं कोणी कन्या पुत्र होती जे सात्विक होती जे सात्विक दयाचा हरिक वाटे देवा दयाचा हरिक वाटे देवा जाई नगे माये दया पंढरपुरा दया पंढरपुरा हरी मुखे मना हरी मुखे मना हरी मुखे मना. आता काळाची गरज आहे भाऊ की लहान मुलांना चांगले संस्कार देणे गरजेचे आहे की या कोहड्या करा माझी अरे लपले ज्योतिबा शिवाजी अरे विकसता प्रकटती समाज समाधी से तो महापुरुष अरे उद्या